मित्रांनो, आज मी आवाज बदलणार नाही, पण स्वर्ग जी काल्पनिक संकल्पना आहे, तो स्वर्ग कसा असेल याचा अनुभव मला रायगडावरती 4-5 दिवस आला. आणि म्हणून जगात कुठेही फिरायला गेलात, कुठेही राहिलात, कुठेही थांबलात, कितीही टूर्स केल्यात, तरी रायगडावर जो स्वर्ग पाहायला मिळाला तो अनुभव मी भावड्याचा वडील या नात्याने या व्हिडिओच्या माध्यमातून आज आपल्याबरोबर शेअर करणार आहे. जर चॅनलवरती नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि संपूर्ण व्हिडिओ पहा. राजा कसा असावा यासाठी जगभर ज्यांचं उदाहरण देण्यात येतं ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. शत्रूंचाही यथोचित सन्मान ठेवणारे रयतेचे राजे. हे नियोजन, व्यवस्थापन, अर्थकारण, संरक्षण, सज्जता, युद्धकला आदी सर्व क्षेत्रांमध्ये ते निपुण होते. शेकडो वर्षे पुढे असणारी दृष्टी त्यांच्याकडे होते. ते शौर्याचे वृत्तिमंद प्रतीकच होते. शिवाय श्रम, साधना, चातुर्य, कलाप्रेम आदी साऱ्या कलागुणांचा संगम त्यांच्या ठायी होता. म्हणून ते जाणते राजे ही होते हे आपल्या सर्वांना माहिती आहे. तशाच पद्धतीचे गुण असणारे युवराज छत्रपती संभाजीराजे, जे 4 दिवस शिवभक्तांबरोबरच गडावरती राहिले, आमच्याबरोबर लेझिम खेळले, दो पावसात आमच्या हलगीवरती नाचले. त्यांच्या पत्नी आणि युवराज्ञी आईसाहेब संयोगिता राजे यांनी सर्व शिवभक्तांचे आणि राज्याभिषेक सोहळ्याचे नियोजन केले. युवराज छत्रपती संभाजीराजे यांच्या मार्गदर्शनाखाली अतिशय सुंदर आणि देखणं असं नियोजन आईसाहेब संयोगिता राजे यांनी केलं. आणि फेरफटका मारत असताना, सर्व शिवभक्तांची विचारपूस करत असताना, सर्व किल्ल्यावरती गडकिल्ल्यावरती फिरत असताना आईसाहेबांनी सर्वांची प्रेमाने विचारपूस केली. सर्व शिवभक्तांना योग्य मार्गदर्शन केलं. आणि मी पाहिलं की आमच्या पुढे त्या चालत असताना एक शाहीर ज्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा पोवाडा गायला, तोच पोवाडा त्यांच्याबरोबर उभा राहून स्वतः आईसाहेबांनी गायला. आणि एक असं वाटलं, एवढा आनंद झाला की आज छत्रपती घराण्याच्या एक वारसदार स्वतः एका कलाकारासोबत उभा राहून राजांचे गुणगान गोडवे गात आहेत पोवाड्याच्या माध्यमातून. याचा खूप म्हणजे खूप आनंद मित्रांनो झाला. आणि अशा अनेक गोष्टी घडत गेल्या की ज्या ठिकाणी स्वर्गाचाही आनंद फिका पडेल अशा रायगडावरच्या अनेक गोष्टी मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहे, सांगणार आहे. ते तुम्ही पाहत राहा. आईसाहेबांनी गायलेल्या पोवाड्याची थोडीशी झलक तुम्हाला मी ऐकवत आहे, ती ऐका. सोबती मावळ अन सरदार अन 32 मन सिंहासन त्यावरी बैसल कोण पालखीताल कोण सोबती मावळ सरदार संग नगार तू तारी वाजती संभळ ठेकन माझ राज शिवबराज छत्रपती झालं ग माय ग शिवबराज छत्रपती झालं ग माय ग माझं राज छत्रपती झालं ग माय ग युवराज छत्रपती संभाजीराजे यांचे पुत्र छत्रपती शहाजीराजे एवढे शिवभक्तांमध्ये तल्लीन होऊन नाचत होते त्या राज्याभिषेक सोहळ्यामध्ये की आम्ही हलगी वाजवत असताना आमच्या हलगीवरती ते नाचत होते. आम्हाला सुद्धा कशी हलगी वाजवावी, किती वाजवावी काही कळत नव्हतं. आणि एवढा आनंद, माझे तर डोळे. मित्रांनो, याच्यापेक्षा मोठा स्वर्गातला आनंद काय असू शकतो की जे या महाराष्ट्राचं आराध्य दैवत आहे, या महाराष्ट्राची अस्मिता आहे, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक आणि सर्वसामान्य गोरगरीब शेतकरी, कष्टकरी, आलुतेदार, बालुतेदार यांच्यासाठी स्वराज्य निर्माण करणारे स्वराज्याचे धनिक जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराज यांचे वंशज जर आपल्या कलेचं गोडवे गात असतील, आपल्याबरोबर नाचत असतील, आपल्याबरोबर जेवायला बसत असतील, खात असतील, तर आपण कुठंतरी फार मोठं पुण्य केलं असं मनामध्ये कुठंतरी अशी खदखद आता मी बोलताना सुद्धा एक मला भरून आलं आहे की आज स्वर्ग नाही हो, ते फार पुढं. छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे हा शब्द, या शब्दामध्ये एवढी ताकद आहे की तो जो शब्द उच्चारेल तो व्यक्ती जीवनामध्ये कधीच हारणार नाही, कधीच हारणार नाही. नुसता ह्या नावाचा उच्चार जरी केला तरी त्या माणसाला जगण्याची उमेद, जगण्याची ताकद निर्माण होईल. आणि त्यांचे वंशज छत्रपती शिवाजी महाराजांच्या
गड किल्ल्यांवरती आज आपण वाजवतोय, आज फिरतोय, आज स्वाभिमानाने डोलतोय आणि याच्यापेक्षा काही मला वाटत नाही जगात दुसरा कुठला आनंद असेल. आणि तो आनंद खरं तर आत्ता इथून पुढचा व्हिडिओ सुरू झालेला आहे, तो पण तुम्हाला पाहायचा आहे. आणि खरं पुढं काय कसं काय घडत गेलं, किती मर्दानी खेळ आले, किती लोक आले. जवळजवळ 4-5 लाख शिवभक्त या राज्याभिषेक सोहळ्यासाठी या ठिकाणी उपस्थित होते. आणि त्यातला जो आनंद आहे, त्यातला जो म्हणजे काय हो, स्वर्ग मी माझ्या आयुष्यात पहिल्यांदा पाहिला. तो अविस्मरणीय क्षण असेल. किंवा मी नोकरीला लागलो, किंवा मी अनेक डिग्र्या मिळवल्या, किंवा माझा नंबर शाळेत आला, कॉलेजमध्ये आला, अशा अनेक आनंददायी घटना घडल्या. मात्र त्या सगळ्या घटनांपेक्षा किंवा एवन मला नोकरी लागली या आनंदापेक्षा सुद्धा सगळ्यात मोठा आनंद मला रायगड किल्ल्यावरती खरंच सांगतो खरंच मिळाला. आणि तो कसा आम्ही घेतला, आम्हाला किती त्रास झाला, आम्हाला काय त्रासाला म्हणजे सामोरे जावं लागलं. तसं तुम्ही म्हणसाल पाय मोडलेला असताना कसं काय तुम्ही रायगड चढला, पण त्याच्यासुद्धा गमती पुढं पाहायला मिळतील की कशा पद्धतीने आम्हाला त्रास झालेला आहे. थोडा मला स्वतःला झाला, पण फार 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 आनंद. आणि आयुष्यभर जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत रायगडाची वारी आणि राज्याभिषेक सोहळ्यासाठी हजर राहण्याचं मी मनामध्ये ठरवलेलं आहे. जर कोणी व्हिडिओ बघून त्यांना असं वाटलं की आपण एकदा रायगडाला राज्याभिषेक सोहळ्यासाठी भेट द्यावी, तर खरंच तुम्हाला त्या ठिकाणी स्वर्गाचा आनंद मिळाल्याशिवाय राहणार नाही. हे मी लिहून देतो. मित्रांनो, आमची स्कॉर्पिओ निघाली बघा. आता ही रायगडच्या दिशेने राज्याभिषेक सोहळ्यासाठी 4 तारखेला आम्ही पाठ हल्लेलो आहे. हो का, आम्ही सगळी ही 5-6 जण हलग्या वाजवाय रायगडावरती निघालेलो आहे. आता आम्ही रायगडावरती पोचलेलो आहे. आमची 150 पोरं लेझिमची सगळी वर चालत गेलेली आहेत गड. पण वाजवणारी म्हातारी माणसं आहेत आमच्या, म्हणजे बावड्याचा आजा पण आहे त्यामध्ये. आणि 60 वर्षाची 4 जण पुढं आहेत. माझ्या बी पायाला लागल्यामुळं बघा आम्ही रोपवेच्या दिशेने चाललोय. आणि तर 2 तास झालं आम्हाला पास आहे राजेंनी दिलेला, मात्र वाट बघत बसलोय. रोपवेला पण एवढी गर्दी आहे, नुसती चंगराचिंगरी होईल अशी भीती आहे. बघा अशी दाटी वाटीने गेली. 2.5 तास इथंच उभा राहिलो एका जागेला, पण रोपवेचा काय नंबर येणार. सकाळी 7ला बसलोय बघा नंबरला, आता 11 वाजता नंबर याला. ही कधी वाट बघून दमलं गडी. जवळजवळ 4-4.5 तास या रोपवेची वाट बघतात. कशी तोंड झाली ती, ना पाणी या ओळीत ना काय ना नुसतं त्रास सहन करते ती. गप नाक दाबून बुक्याचा मार सहन करायचं म्हणते ती. तसं हो का कसं बघते गडी. शेवटी वाट बघून रोपवेचा नंबर आला. हो का, रोपवेत बसलोय. पण एक जण लय भीतोय गडी, खालच्या ह्याच्यात आहे वरडतंय हलगीवाला एक. आणि एक षटपचा लॅझम्या बी ती बी वरडतोय. हो का ह्या बसलोय आता रोपवेत आम्ही सुद्धा. आता हळूहळू आम्ही गडाकडे चाललेलो आहे बघा. जिथं आमचे पोरं उभा राहिलेले आहेत, मुक्कामाला आहेत. आम्हाला असं कळतंय की बाजारपेठेमध्ये रायगडावरती आमचा तळ ठोकलेला आहे. पोरं राहण्यासाठी सोय केलेली आहे. आम्हाला तिथं राजेंनी जागा दिलेली आहे. आणि 150 पोरं त्या ठिकाणी मुक्कामाला आहे ती. आता बघा असं चालत दमत वर सध्या आता आम्ही याच्याकडं चाललेलो आहे, आपल्या माळाकडं, म्हणजे बाजारपेठेत जिथं आमचा तळ ठोकलेला आहे. आणि काही रस्त्यात अशा पद्धतीनं सगळे चालतोय. रस्त्यात चालत असताना अतिशय जबरदस्त पोवाड्याचा, जिथं सध्या फक्त त्याच पोवाड्याची चर्चा आहे, तो तुम्ही ऐका मी सांगण्यापेक्षा. राणेसाहेब पोवाडा ऐकतायत आणि स्वतः त्यांनी गायलेला आहे. त्याचं शूटिंग सुद्धा आम्ही केलेलं आहे. चालता आईसाहेब आम्हाला दिसले आणि तो शाहीर, आणि शाहिराबरोबर आईसाहेबांनी सुद्धा पोवाडा गायलेला आहे. तो मगाशी आपण ऐकलाय, पण ते तुम्हाला आम्हाला दाखवायचं की आमच्या रस्त्यातच आम्हाला आईसाहेब भेटलेलं आहे. हे मी अगोदरच तुम्हाला सांगितलं की ज्याचे काय घडतंय, जसं रायगड आम्ही जो आनंद लुटलाय स्वर्गाचा, तो आम्ही तुम्हाला दाखवण्याचा म्हणजे मी स्वतः प्रयत्न करणार आहे. बघा हे चित्र अतिशय सुंदर, म्हणजे ह्याच्यापेक्षा काय आनंद असू शकतो नेमका जीवनामध्ये.
चलो काही नाही विषय या ठिकाणी मीटिंग चालू आहे. कशा पद्धतीचं नियोजन, कसं मर्दानी खेळ चालू करायचं, कुठला खेळ घ्यायचा आणि सगळेच जे आयोजक असतील किंवा जे आलेले होते वेगवेगळे मर्दानी खेळ, वेगवेगळे लेजिम्स वगैरे किंवा ढोल ताशा, हे सगळं झांज पथक, सगळ्या लोकांच्या, सगळ्या तरुणांच्या, शिवभक्तांच्या मिटिंगा चाललेल्या होत्या की कशा पद्धतीने आपण कधी साजरा करायचं. आता इथून पुढचा जो व्हिडिओ आहे ना, तो संपूर्ण वेगवेगळे खेळ जे आहेत मर्दानी खेळ, ते संपूर्ण खेळ मी तुम्हाला त्या पुढच्या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहे. ते बघायचं, तोपर्यंत माझा आवाज येणार नाही, काय नाही काय, पण संपूर्ण खेळ बघण्यासारखा आहे. आणि त्यातमध्ये सगळ्यात जबरदस्त झालेली आमची लेझिमची चाल, ही सुद्धा तुम्ही बघायचं. आणि रोपवेतनं खाली उतरतोय तो शेवटचा मग मी व्हिडिओ टाकणार आहे. बघा किती मोठा असू द्या, पण बघा निसर्ग, बघा आनंद बघा. आणि मी तुम्हाला सांगितलं स्वर्ग स्वर्ग स्वर्ग, रायगड म्हणजे स्वर्ग, स्वर्गापलीकडं. आणि तो तुम्ही बघितलाच पाहिजे, तो सर्व स्वर्ग डोळ्यांनी, उघड्या डोळ्यांनी बघा, उघड्या डोळ्यांनी. शेवटी आम्ही आमच्या मुक्कामाच्या ठिकाणी पोचलेलो आहे. सगळे हलगीवाले, आमची सगळी नागोबाच्या षटपची पूर्णपणे एकत्र आहेत. आणि आता आम्ही इथं मुक्काम करतोय. बघा हे आमचं मुक्कामाची केलेली सोय. 4 दिवस आम्हाला इथं आता मुक्काम करायचा आहे. आणि सगळ्यांनी माझी विनंती आहे, सर्व मुला मुलींनी हातात लाठी घेऊन होळीच्या मैदानावर उभं राहून विनंती करत आहे. चला उभं राहा. पाणी
Thank you.
कुठे घेत नाही आपण यासाठी हे सर्व शिवभक्त आपल्यासाठी अहोरात्र तयार आहे. त्यामुळे हल्ली चित्रपट असतील, नाटक असेल, टीव्ही शरीर असेल, अनेक वक्ते आपले आपले मत मांडत असतात. मला सांगायचं आहे की आता शिवछत्रपतींच्या बाबतीत हे खपवून घेतलं जाणार नाही. याच्यासाठी माझे एक आचारसंहिता आपण तयार केली पाहिजे आपल्या मार्गदर्शनाखाली. त्यासाठी सर्व शिवभक्त आपल्या पाठीशी आहेत आणि ही आचारसंहिता लवकरात लवकर व्हावी एवढंच बोलतो आणि मी माझं बरोबर प्रास्ताविक संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. इतर सर्व सन्माननीय आहे ते सर्व शिवभक्त आम्ही आणि तुम्ही सर्वजण साडेतीन जरा बसणार म्हणते तुम्ही असा की जरा तुम्हाला काय पुढे पोरं कोण नाही येत साखळी धर पुढे पोरं कोण नाही छत्रपती शिवाजी महाराज की जय जिजाऊ.
रायगडाचा 4 दिवसाचा मुक्काम संपवून आता आम्ही परतीचा प्रवासाला लागलेलो आहे आणि आता का रोपवेने खाली उतरतोय आणि आता आम्ही आज पहाटे घरी जातोय बघा. आता आम्ही घराच्या दिशेने चाललेलो आहे का रोपवेतनं खाली उतरतोय. आणि या ठिकाणी जर व्हिडिओ आवडले असतील, जर हे सगळं बावड्याच्या बापाचं हा प्रवास रायगडाचा राज्याभिषेकाचा जर आपल्याला आवडला असेल, लाईक कमेंट शेअर करायला विसरू नका. आणि चॅनल जर सबस्क्राईब केलेला नसेल तर नक्की सबस्क्राईब करा.